नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 3, त्यामधील सराव संच 3.3. तर आपण आधी 2 सराव संच बघितले, 3.1 आणि 3.2. जर ते बघितले नसतील तर तुम्ही ते बघून घ्या. आता बघूया आपण सराव संच 3.3. तर प्रश्न पहिला काय आहे बघा. सराव संच काय 3.3, खालील संख्यांची काय घनमुळे काढा. तर आपल्याला काय काढायचे, घनमूळ काढायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे त्यामधील पहिला 8000. ठीक आहे, 8000चं काय काढायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे. तर बघा आता घनमूळ काढताना काय करायचं, पहिल्यांदा त्याचे मूळ अवयव पाडून घ्यायचे. म्हणजे त्याचं काय करायचं, प्राईम फॅक्टरायझेशन करायचं. तर बघा आता आपण इकडे साईडला करूया. तर आता आपण काय करू, आपण आता त्याचे अवयव पाडू. ठीक आहे, तर बघा 8000चे काय अवयव पाडूया आपण. तर उभ्या पद्धतीने किंवा आडव्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही पद्धतीने अवयव पाडू शकता. तर बघा आपण आता हे उभ्या पद्धतीने काढूया. हे किती 8000. त्याचं आपण प्राईम फॅक्टरायझेशन करू. हे झाले 8. ठीक आहे, आता हे 2 किती 4. एक आता इथे किती झाले, 500 दुने 1000. हे खूप मोठं होणार आहे इथं. आता 500ला किती 2ने भाग जातो का, हो जातो. अजून इथं एंडिंगला 0 असल्यामुळे इथं पण 2ने भाग जाईल. ठीक आहे, आपण याला 5ने भाग देऊ, कारण आपल्याला 3-3ची ग्रुपिंग करायची आहे नंतर. आता याला 5ने भाग देऊया. तर किती झाले, 5 5 25 झाले. ओके, 25 5 125. 5 1 5. ओके, 5 1 किती झाले, हे 5. तर बघा आता नंतर काय करायचे, अशाचे गट करायचे 3-3चे. आणि त्या प्रत्येक गटातून एक बाहेर काढायचं. ओके, प्रत्येक गटातून काय काढायचं, एक बाहेर काढायचं. तर आता ह्या गटातून हे बघा किती निघला, ह्या 3चा गट म्हणून हा इथून 1 2 निघला. आता इथून 1 2 आणि इथून 1 5 निघला. ठीक आहे, मग नंतर काय करायचं बघा, आता ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, ते किती झाले, 2 2 4 4 5 20. ओके, म्हणून काय झाला, आन्सर काय झाला आपला बघा. पहिल्यांदा काय काढलं आपण, त्याचे अवयव काढले, मूळ अवयव काढले आपण उभ्या पद्धतीने, आडव्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्याने करा. मग नंतर 3-3चे ग्रुपिंग केली, मग प्रत्येकातून एक संख्या काय काढली, बाहेर काढली. हे बघा, हे इथं आपण ग्रुपिंग केलंय. नंतर प्रत्येकातून एक संख्या बाहेर काढली, मग त्याचा गुणाकार केला. म्हणजेच किती, घनमुळात 8000. याचं उत्तर काय येईल, घनमुळात काय 8000 बरोबर किती 20. हे त्याचं उत्तर झालं. घनमुळात 8000 बरोबर किती 20. आता दुसरं बघूया आपण. दुसरं काय आहे, हे बघा दुसरं 729चं घनमूळ काढायचं आहे. हे बघा दुसरं 729.
तर सेम तसंच आधी काय करू, त्याचे अवयव पाडूया. तर आपण अवयव पाडूया. 729. ओके. तर बघा आता आता इथं किती शेवटी 9 आहे, म्हणून आपण याला किती 3 ने भाग देऊ. 2 ने भाग जाणार नाही. ओके. तर 3 ने भाग दिला तर किती होईल? 3 दुने 6 म्हणजे 243 येईल. तर इथं प्रत्येकाचा भागाकार करून देत नाही, कारण वेळ होईल, व्हिडिओ मोठा होईल. ठीक आहे. तर मग हे किती 81 तिरी 243. मग आता इथं 81ला किती अजून 3 ने भाग जातो का? जातो. तर 27 तिरी 81. मग आता इथं 27 आहे, तर 27ला कितीने भाग देऊ आपण? 3 ने. 9 तिरी किती झाले? हे 27. आता 9ला 3 ने भाग जाईल. 3 तिरी 9. ओके. मग नंतर 3 1 3. आता याचे काय करायचे? आता ग्रुपिंग करायची. तर आपण आता ग्रुपिंग करूया. 3 3 ची ग्रुपिंग करायची आणि त्यामधून एक एक डिजिट बाहेर काढायचा. तर आता इथून किती, ह्या पहिल्या याच्यामधून एक 3 निघला, दुसऱ्या याच्यातून किती एक 3 निघला. ठीक आहे. म्हणजे किती झालंय? 9. 3 तिरी 9 म्हणजेच काय? घनमुळात 729 बरोबर किती झाले? 9. हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. घनमुळात 729 बरोबर काय? 9. तर पहिल्यांदा काय करायचं, त्याचे मूळ अवयव पाडायचे, नंतर त्याचे 3 3 ची ग्रुपिंग करायची आणि प्रत्येक मधून एक डिजिट बाहेर काढायचा आणि मग त्यांचा गुणाकार करायचा आणि मग ते झालं त्याचं उत्तर. तर घनमुळात 729 बरोबर 9. क्यूब रूट ऑफ 729 इक्वल टू 9. आता आपण तिसरा उदाहरण बघूया. तिसरं काय आहे? तर 343. आता तिसरं काय आहे? तर 343 घनमुळात 343. ठीक आहे. घनमूळ काढायचं आहे. तर बघा आता आपण सेम तेच करू. काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा त्याचे काय अवयव पाडायचे. ओके. तर 7 चौ 28. हे बघा इथं किती 49 येतात. मग 7ला 7 7 49. मग हे 7 1 7. ओके. आता हा फक्त एकच ग्रुप झाला, तर म्हणून तिथून काय एकच संख्या बाहेर निघेल. ठीक आहे. म्हणजे किती 7. तर म्हणून काय घनमुळात 343 बरोबर किती आले? 7. हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. म्हणजे क्यूब रूट ऑफ 343 इक्वल टू 7. आता चौथं उदाहरण बघूया. चौथं काय आहे? 512. ओके. इथं काय मायनस आहे. आधी अवयव पाडू. आपण त्या कसोट्या शिकल्या. शेवटी 2 असलं तर काय होते? 2 ची कसोटी, 3 ची, 4 ची, 5 ची. आता नॉर्मली जसे अवयव पाडतो तसे अवयव पाडायचे. वजा चिन्हाचा काही विचार करायचा नाही आधी. तर बघा आता इथे शेवटी काय आहे? 2 आहे. म्हणून आता इथं किती 2 ने भाग जाईल. तर किती होतात इथं? 256 दुने 512. मग आता हे 256 इथे शेवटी आणखी 2 6 आहे, म्हणून 2 ने भाग जाईल. तर किती होते? 128 दुने 256. आता इथं अजून शेवटी 8 आहे, म्हणून किती 2 ने भाग जाईल. तर हे 2 12 आणि 2 8. आता इथं 4 आहेत, म्हणून आणखी इथं 2 ने भाग जाईल. तर किती 32 दुने 64. आता अजून शेवटी 2 आहे, म्हणून इथं 2 ने भाग जाईल. 2 ची कसोटी
ते किती 16 दुने 32. आता इथं 16 म्हणजे इथं आणखी 2ने भाग जाईल, 2 16. मग आता इथं 8 आहे, अजून 2ने भाग जाईल म्हणजे किती 2 8. आता इथं 4 आहे, अजून किती 2 दुने 4. ठीक आहे, आता संपलं 2 तर बघा आता आता काय करायचं आपल्याला, ग्रुपिंग करायची 3 ची. ओके, तर प्रत्येकातून एक एक डिजिट बाहेर काढायचं. तर ह्या ग्रुपमधलं हे 2 निघलं, ह्या दुसऱ्या ग्रुपमधलं 2, तिसऱ्या ग्रुपमधलं 2 निघलं. तर किती झालं हे 2 दुने 4, 4 दुने 8. तर मग घनमुळात 512 बरोबर किती होतात 8 होतात. ठीक आहे, तर आता जर घनमुळात किती 512 बरोबर काय 8, तर आता घनमुळात काय -512. हे लक्षात घ्या, घनमुळात काय -512. तर हा मायनसचं चिन्ह काय होईल जसंचा तसा राहील. म्हणजे घनमुळ इथं किती येतील, हे घनमुळात 512 चे किती आलं उत्तर 8, आणि हा निगेटिव्ह म्हणून हा निगेटिव्ह साईन, म्हणजे घनमुळात काय -512 बरोबर -8 असं आहे ते. हे बघा मायनस कसं येते सांगते तुम्हाला एक नॉर्मली. आता बघा हे काय -2 इंटू -2 इंटू काय झालं हे -2, तर हे मायनस मायनस काय झाला प्लस झाला. हा -2 इंटू 2 किती झाले 4 झाले, +4 इंटू काय हे -2. ठीक आहे, म्हणजे किती झाले -8. आता इथं पण 3 टाइम्सच आहे ना, क्यूब रूट असल्यामुळे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. आता याचं क्यूब काढायचं राहिलं असतं तर 3 टाइम्स म्हणजे किती 8. हा बघा -8 इंटू -8 इंटू काय झाला -8. तर किती झाले 8 8चं किती 64. मायनस मायनस हे झाले प्लस, आणि हा इंटू काय मायनस, म्हणजे किती झाले 512, आणि हा प्लस मायनस काय झाला मायनस, म्हणून ते ह्याचं क्यूब रूट काय येईल -. ओके, हे असं आहे ते. तर आता 4था उदाहरण बघूया आपण. हे आन्सर झालंय -2744. हा, तर बघा आता इथं आपण इथं काय शेवटी 4 असल्यामुळे हे 2 नी पण डिव्हिजिबल आहे, पण मी इथं बाजूला करून पाहिलं तर 2 नी करत गेलं तर खूप मोठं होईल ते. तर आपण आता याला 7 ने भाग जाते का ते बघूया. तर हे साईडला केलंय, तर हे 7 ने डिव्हिजिबल आहे. ओके, तर तुम्ही असं साईडला करून घ्या रफ, असं काही नाही. तर मोठं एक्झाम्पल असलं तर हे बघा आता 7 ने जाते, ते हे किती येतात इथं 392. ओके, आणखी आपण 7 ने दिलं तर इथं येतात 56. मग आता हे किती होतात 7 8 56. मग आता याला 2 ने भाग देऊ आपण, 2 8 2 दुने 4. ओके, आता हे 2 म्हणजे झालं. ठीक आहे, तुम्ही असं साईडला रफ केलं तरी चालेल, काही होत नाही, आपल्याला इझी व्हायसाठी आपण करू शकतो. आता बघूया, आता याची काय करू आपण ग्रुपिंग करूया. ते 2 नी करत बसलं असतात खूप मोठं झालं असतं. आता हे आपण काय केले त्याची ग्रुपिंग केली, म्हणजे प्रत्येकामधला एक डिजिट घेतला, हा इथला एक 7 घेतला, आणि इथला काय 2 मधला एक घेतला. घनमूळ काढायचं म्हणून 3 ची ग्रुपिंग करायची, वर्गमूळ काढायचं असलं तर 2 ची ग्रुपिंग करायची असते. ओके, तर आता बघा हे किती झाले 7 दुने किती झाले 14. म्हणून आता काय घनमुळात 2740
44 बरोबर किती झाले? 14. ओके. आता काय मायनस आहे ते तर आन्सर काय आपला इकडे बघा. घनमुळात -2744 क्यूब रूट ऑफ -2744 इक्वल टू किती येईल? आन्सर मायनस असल्यामुळे काय येईल? -14 हे त्याचं काय झालं? आन्सर झालं. ओके. मायनस चिन्ह असेल तर त्याचा आधी विचार करायचा नाही. जर स्क्वेअर राहिलं असतं तर इथं प्लस आलं असतं. आता हे काय आहे? क्यूब रूट आहे. म्हणजेच हे सांगितलं मी मायनस इंटू मायनस इंटू मायनस म्हणजे काय होते? मायनस होते. ठीक आहे, म्हणजेच निगेटिव्ह होते. म्हणून क्यूब रूट हा निगेटिव्हचा काय राहील? निगेटिव्हच राहील. ओके. आता बघूया 6वं उदाहरण काय आहे ते. हा थोडा मोठा आहे. 32,768 याचं क्यूब रूट काढायचं आहे. ओके. तर पहिल्यांदा काय करायचं? आपण त्याचं फॅक्टरायझेशन करायचे. ठीक आहे, प्राइम फॅक्टरायझेशन करूया आपण त्याचे. तर बघा आता आपण फॅक्टरायझेशन करू. थोडा काय मोठा आहे. तर आता इथं पण मी आता 2 ने नाही केलंय, इथं डायरेक्ट 8 ने करत आहे. 2 ने केलं हा शेवटी 8 असल्यामुळे 2 ने डिव्हिजिबल आहे. तर मी आता याला 8 ने करून बघितलं, 8 ने पण होत आहे ते. तर तुम्ही साईडला असं करून घ्या. जर मोठे डिजिट असले तर काहीही नाही. तर इथे येतात 4096. आता याला पण 8 ने डिवाइड केला तर 512. ओके. आता याला आपण 8 ने केला. हे 512 आधीच्या याच्यामध्ये आहे तर तिथूनच घेतलं मी हे. मग नंतरचे इथं 64 इथं 4 म्हणजे डबल कॅल्क्युलेशन करायची काही आवश्यकता नाही. ओके. आता हे 4 4 जा 16. ओके. किती झाले? 4 1 जा 4. आता हे झालं आपलं कॅल्क्युलेशन. आता याला काय केलं आपण? 3 ची ग्रुपिंग केली. मग त्याच्यामधून प्रत्येकामधून एक डिजिट घेतला तर काय झालं इथं? इक्वल टू 8 आणि इथून काय 4. ओके. 8 4 जा 32. तो क्यूब रूट ऑफ 32,768 इक्वल टू 32 इज द आन्सर. ओके. आता पुढचं बघूया. मला वाटते हा संपलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आहे. तर लिहून घ्या तुम्ही. मूळ काढा. तिथं रॅशनल नंबर वगैरे दिलेले आहे डेसिमल मध्ये. तर पहिला काय आहे? क्यूब रूट ऑफ 27/125. हा पहिला एक्झाम्पल घेऊया आपण. तर बघा सेम तसंच करायचं आहे. नॉर्मल जसं फॅक्टरायझेशन करतो तसंच. झालं ना तुमचं 6वं. 32,768चा क्यूब रूट आहे 32. आता आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊया. ओके. हा क्वेश्चन नंबर 2. घनमूळ कशाचं काढायचं आहे? त्याच्यामधील घनमूळ. तर बघा आता आपल्याला इथं काय सेपरेट आपण इथं काढू शकतो किंवा छोटे असले तर इथंच काढायचे. ठीक आहे. तर याचं प्राइम फॅक्टरायझेशन करायचं असल्यावर आता इथं मी डायरेक्टच करते. ओके. आता 27चे फॅक्टर पाडते मी. 27चे किती झाले? 3 × 3 × 3 झाले. ठीक आहे. आता 125चे 5 × 5 × 5
5 5 25, 25 5 125, 3 3 9, 9 3 27. ठीक आहे. तर ह्या 3 मधलं काय आपण जसं ते 3 मधली ग्रुपिंग केली आणि एक एक डिजिट बाहेर काढला, तर इथून 3 निघला आणि इथून 5 निघला. हे त्याचं उत्तर झालं. ठीक आहे. तर काय झालं हे क्यूब रूट ऑफ 27 अपॉन 125 इक्वल टू 3/5 इज द आन्सर. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 घेऊया आपण. सेकंड मधला. ठीक आहे. तर क्यूब रूट ऑफ काय आहे 16/54 नाहीये. ठीक आहे. आणि 54 कशाचा घन आहे का 54 पण नाही. आता आपण ही थोडी रेअर केस घन नाहीये. 16 तर वर्ग आहे. म्हणून आपण आता इथं काय करूया बघा, थोडं लक्ष द्या इकडे. आता याला काय करावं लागेल, हा घन नसल्यामुळे आपण इथं 16 इथं डिवायडेड बाय 2 करूया. ठीक आहे. करून पाहू आपण. मग इथं 54 डिवायडेड बाय 2 केलं तर बघा आता काय होते. आता इथं किती येईल 16 डिवायडेड बाय 2 8 आणि हे किती येईल 54 डिवायडेड बाय 2 इथं येईल 27. ठीक आहे. तर 27 आहे का कशाचं घन आहे. तर आता आपण याचे फॅक्टरायझेशन करू. इथं न्यूमरेटरला 2 ने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला पण 2 ने डिवाइड करायचं. ठीक आहे. जे पण ऑपरेशन न्यूमरेटर मध्ये केलं तर डिनॉमिनेटर मध्ये करावंच लागते, अदरवाईज त्याची काय होते व्हॅल्यू चेंज होते. तर बघा आता इथं आपण 8 चे काय करू आपण अवयव पाडवतो. हे 2 × 2 × 2. ठीक आहे. 2 2 4 4 2 8. आता 27 चे 3 × 3 × 3 3 3 9 9 3 27. थोडा भागीला 54 बरोबर किती आला 2/3. हे त्याचं काय झाला आन्सर झालं. ओके. आता तिसरा बघूया आपण. जर घनमुळात 729 बरोबर 9 असेल तर घनमुळात काय 0.0003 शून्य आहेत 729 बरोबर किती होतील असं विचारलंय त्यांनी. तर बघा आता आपल्याला काय घनमुळात 729 त्यांनी ऑलरेडी दिला आहे. घनमुळात 729 उत्तर त्यांनीच दिलं आहे. आपल्याला काही फाइंड करायची आवश्यकता नाही. घनमुळात 729 म्हणजे किती 9. आपल्याला इथं फाइंड करायचं नाहीये. तर घनमुळात 0.000729 बरोबर किती. तर बघा इथं काही नाही, इथं फक्त लॉजिक लावायचं आहे. घनमुळात काय 0.0003 टाइम्स 0 729 इक्वल टू आता याचं तर ऑलरेडी दिलाय 729चं काय 9 जसंच तसा ठेवला. आता इथं बघा इथं किती 0 आहेत 3 0 आहे डेसिमलच्या नंतर. म्हणून इथं किती 0 येईल 1 0 येईल. समजलं. आता हे काय घनमूळ आहे म्हणून इथं 1 0 आला. जर इथं किती 2 असले असते तर इथं 1 आला असता वर्गमूळासाठी. घनमूळ म्हणजे काय होते 3 टाइम्स होते. घन म्हणजे किती होते आता 9चा घन म्हणजे किती 9चा 3 वेळा गुणाकार. ओके. म्हणजेच किती झाला आता इथला 1 0 इथला 1 0 आणि इथला 1 0 म्हणजेच किती हे 3 0. म्हणून आता इथं किती दिला 1 0 दिला. ठीक आहे. हे फक्त लॉजिक लावायचं इथं काही नाही. ओके. हे त्याचं काय झालं आन्सर झाला. म्हणजे काय क्यूब रूट ऑफ 0.000729 इक्वल टू 0.09. ओके. इथं 3 0 म्हणून इथं 1 0 आला. क्यूब रूट आहे म्हणून. जर इथं स्क्वेअर राहिला असतं जर इथं 2 0 तर इथं 1 0. ओके. आता पुढे बघूया पुढे काही आहे का आणखी. मला वाटते हे संपलेलं आहे वाटते. बघूया आपण एकदा.
हो, हा शेवटचा प्रश्न होता. ठीक आहे, हा आपला झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा ह्या चॅप्टरमधील शेवटचा सराव संच आहे. सराव संच काय 3.3. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन जे आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर धन्यवाद मित्रांनो. थँक यू. तर हा चॅप्टर इथं संपलेला आहे. ओके.